विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 6वीचा 14 लेसन लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज, प्रकाश आणि छाया निर्मिती किंवा सावल्यांची निर्मिती हा पाठ पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला या पिक्चर्स ऑब्झर्वेशन करायचं आहे. यामध्ये काही सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे स्रोत, ज्या वस्तूंमधून प्रकाश बाहेर पडतो अशा काही वस्तू दाखवलेल्या आहेत. सन, बल्ब, कॅन्डल आणि फायरफ्लाय, काजवा. ठीक आहे, बघा. ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच आर सोर्सेस ऑफ लाईट, असे पदार्थ जे सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे स्रोत असतात, ज्यांच्यातून प्रकाश बाहेर पडतो, आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. त्यांना काय म्हटलं जातं? ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स असं म्हटलं जातं. याची उदाहरणं आहेत ल्युमिनियसची सन, कॅन्डल, बल्ब, इथं आपल्याला चित्रामध्ये दाखवलेले. इट फर्दर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. हे जे ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स आहेत यांचे पुन्हा 2 गट पाडले जातात. पहिला आहे नॅचरल ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. नैसर्गिक ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स कोणकोणते आहेत बघा ते? सन, स्टार्स, फायरफ्लाईज, अँगलर फिश, हनी मशरूम. काय काय उदाहरणं आहेत? सूर्य, चांदण्या, फायरफ्लाईज म्हणजे हे काजवा, अँगलर फिश, हनी मशरूम ही यांची नॅचरल ल्युमिनियस ऑब्जेक्ट्सची उदाहरणं आहेत. दुसरा गट आहे ल्युमिनियसचा मॅनमेड ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स, मानवनिर्मित किंवा कृत्रिम ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. याची उदाहरणं आहेत बघा, कॅन्डल, बल्ब, ट्यूबलाईट, टॉर्चलाईट, ॲसेट्रा इत्यादी. यानंतर ल्युमिनियस नंतर नॉन ल्युमिनियस. ल्युमिनियसला मराठीमध्ये म्हणायचं दीप्तिमान आणि नॉन ल्युमिनियसला म्हणायचं दीप्तिहीन. बघा आता नॉन ल्युमिनियस बघा, ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच आर नॉट सोर्सेस ऑफ लाईट, असे पदार्थ जे प्रकाशाचे स्रोत नाहीत किंवा ज्यांच्यामधून प्रकाश बाहेर पडत नाही, आर कॉल्ड नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. त्यांना आपण नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स, ज्यांच्यामधून प्रकाश बाहेर पडत नाही त्यांना नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स असं म्हणतो. एक्झाम्पल आहे बुक, नोटबुक, चॉक, ॲटसेट्रा. ठीक आहे. पुढं खाली आपल्याला 2 चित्र दाखवलेत पहा. यामध्ये खिडकीतून येणारे प्रकाशकिरण दाखवलेत, जे आपल्याला अगदी सरळ खाली येताना दिसते. त्याचबरोबर दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा काय करतोय? बेंडेबल पाईप, एका पाईपमधून जी काय होऊ शकते, बेंड होऊ शकते अशा पाईपमधून कॅन्डलकडे पाहतोय. जेव्हा ती पाईप सरळ रेषेत आहे तेव्हा त्याला ती कॅन्डल दिसते. आणि दुसऱ्या चित्रामध्ये ही पाईप काय केली, बेंड केलेली आहे, वाकवलेली आहे, त्यावेळी मात्र ती कॅन्डल त्याला दिसत नाही किंवा कॅन्डलचा ज्योत जी आहे, लाईट जी आहे ती त्या मुलाला दिसत नाही. यावरून काय कळतं की हा प्रकाश हा सरळ रेषेमध्ये जात असतो पुढं. इथं सरळ रेषेत पाईप सरळ आहे तेव्हाच त्याला दिसतोय प्रकाश. इथं पाईप ज्यावेळी बेंड केलेली त्यावेळी त्याला तो प्रकाश दिसत नाही. बघा, लाईट प्रोपोगेट्स ट्रॅव्हल्स. प्रोपोगेट्स म्हणजे ट्रॅव्हल्स. लाईट प्रोपोगेट्स इन अ स्ट्रेट लाईन. प्रकाशाचं प्रोपोगेशन किंवा संक्रमण इन अ स्ट्रेट लाईन, सरळ रेषेमध्ये होतं. इट्स अ लायनर प्रोपोगेशन ऑफ लाईट. त्याला प्रकाशाचे लायनर प्रोपोगेशन, रेषीय संक्रमण असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा पार्ट बघा. पुढचा मुद्दा आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचं रिफ्लेक्शन, प्रकाशाचे परावर्तन. इथं चित्र दिले बघा. हा सोर्स ऑफ लाईट आहे. इथून लाईट काय झालेलं आहे, या बॉक्सवर पडलेला आहे, ऑब्जेक्टवर पडलेला आहे. आणि ऑब्जेक्टवर पडल्यानंतर पुन्हा ऑब्जेक्टवरून हा प्रकाश काय झालेला आहे, मागं फिरलेला आहे किंवा बाजूला गेलेला आहे. बघा, रेज ऑफ लाईट फॉलिंग ऑन ऑब्जेक्ट थ्रोन बॅक. ऑब्जेक्टवर पडणारे हे जे प्रकाशकिरण आहेत ते थ्रोन बॅक, पाठीमागं ढकलले किंवा पाठीमागं टाकले जातात. थ्रोन बॅक, पाठीमागं पाठवले जातात. इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन. ही रिफ्लेक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन आहे. वी सी ऑब्जेक्ट व्हेन
रिफ्लेक्टेड रेज रीच आवर आईज. आपण वस्तू तेव्हाच बघू शकतो जेव्हा हे रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. एखाद्या वस्तूवरून रिफ्लेक्ट झालेले रेज जेव्हा आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात तेव्हाच ती वस्तू आपल्याला दिसते. या मुलाला हा बॉक्स दिसतोय कारण या बॉक्सवरून रिफ्लेक्ट झालेले जे रेज आहेत ते त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचत आहेत. ठीक आहे. बघा, वेन यू स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर, जेव्हा तुम्ही मिरर समोर आरशासमोर उभे असता, लाईट फॉल्स ऑन युअर फेस, तुमच्या चेहऱ्यावर पडलेले जे प्रकाश किरण आहेत रिफ्लेक्ट्स, त्याचं रिफ्लेक्शन होतं, ते मागं फिरतात. अँड फॉल्स ऑन मिरर, आणि ते आरशावर जातात, आरशावर जाऊन आदळतात. गेट्स अगेन रिफ्लेक्टेड, पुन्हा त्यांचं रिफ्लेक्शन होतं, रिफ्लेक्टेड बॅक अँड फॉल्स ऑन युअर आईज, आणि ते रिफ्लेक्ट आरशावरून रिफ्लेक्ट होऊन पुन्हा तुमच्या डोळ्यापर्यंत येतात. म्हणजे रिफ्लेक्शन 2 वेळा झालं पहा. एकदा तुमच्या फेसवरून रिफ्लेक्ट झाले आणि दुसऱ्यांदा मिररवरून रिफ्लेक्ट झाले. फॉल्स ऑन युअर आईज, नंतर ते तुमच्या डोळ्यावर येतात. अँड यू सी युअर क्लिअर इमेज इन मिरर, आणि तेव्हाच तुम्हाला काय होते, तुमची इमेज जी आहे ती मिररमध्ये, आरशामध्ये तुमची इमेज, तुमची प्रतिमा तुम्हाला दिसते. ठीक आहे. मिररमध्ये काय होत असतं, रिफ्लेक्शन होत असतं. ऑन विंडो ग्लास, खिडकीचे काच. स्टील वॉटर, स्थिर पाणी. न्यू स्टील डिश, नवीन असणारी स्टीलची वाटी किंवा डिश, प्लेट. यू सी फेंट इमेज, त्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या इमेज दिसतात, पण त्या कशा असतात, फेंट इमेज असते. ऑन वुडन सरफेस, आणि वुडन सरफेस म्हणजे लाकडावर, लाकडाच्या फळीवर, वुडन प्लँक. वॉल किंवा भिंतीवर. यू कांट सी युअर इमेज, तुम्हाला तुमची इमेज दिसू शकत नाही. कारण का, ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम सरफेसेस नॉट ऑकर्स, कारण त्या तुमचा चेहऱ्यावरचा जो प्रकाश त्या भिंतीवर गेलेला असेल किंवा त्या वुडन प्लँकवर, वुडन सरफेसवर गेले असेल, त्याचं रिफ्लेक्शन पुन्हा होत नाही. आणि हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम सरफेसेस नॉट ऑकर्स, आणि त्यामुळं तुम्हाला तुमचं इमेज या वुडन सरफेसवर किंवा वॉलवर दिसत नाही. म्हणजे रिफ्लेक्शन होणं हे इमेजसाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इथं या आपल्या धड्याचा पार्ट फर्स्ट संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्यायचे आहेत आणि या धड्याचं वाचन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा धडा व्यवस्थित समजेल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओ खालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही गुरुदक्षिणा फी गुगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.